माझे नाव नुसरी. नमस्कार, माझे नाव नुसरी. मी आता दुसरी शिकते. आज मी लोकमान्य टिळक यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव. त्यांचे पूर्ण नाव लोकमान्य टिळक बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांनी गीताराज हा ग्रंथ लिहिला. गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. धन्यवाद. माझा नमस्कार, माझे नाव काजल आहे. आज लोकमान्य टिळकांबद्दल मी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घे असे माझी नम्र विनंती. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे नाव होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. त्यांच्या पप्पाचे नाव त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. एवढे माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सालिया आहे. मी इयत्ता 2री शिकते. मी आज तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. त्यांनी गीतारहस्य ग्रंथ लिहिले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.